मित्र हो, मागच्या ब्लॉगमध्ये कोकणेश्वरला जायला निघालो खरा, पण मी पोचू शकलो नाही. कारण रस्त्याने जाता जाता इतकी निसर्गरम्य ठिकाणं लागली आणि ती सगळी ठिकाणं तुम्हाला दाखवणं गरजेचं होतं. या जुन्नर तालुक्यातील निसर्गाची सुंदर चित्र ही आपल्यासमोर मला दाखवणं गरजेचंच होतं. त्यामुळं पोचायला बराच वेळ लागला. पहा ना, आता कसं रस्त्याच्या बाजूनं हिरवंगार असं नटलेली ही आमची जुन्नर तालुक्याची भूमी आहे आणि समोरच्या डोंगरामध्ये जणू काही धुक्याने शाल पांघरलेली आहे असंच काहीतरी दिसतं. बघा किती सुंदर वातावरण आहे. आणि या एपिसोडमध्ये आपण सर्व म्हणजे अगदी सर्व तिथली भाषाशैली, तिथली लोक, तिथलं आचार विचार, तिथलं समाजकारण या सर्व गोष्टी आपण आता या ब्लॉगमध्ये बघणार आहोत. मित्र हो, नक्की बघा. मित्र हो, ते समोर दिसतंय ना, गोमुखातून येणारं पाणी, हे आमची जी कोकणी माई आहे, कोकणी नदी आहे, तिचा हा उगम आहे. हे बघा, हेच पाणी पुन्हा पुढे जाऊन त्याची कुकडी नदी तयार होते आणि ती कुकडी नदी कुठपर्यंत जाते, कशी जाते ते आपण नंतर बघणार आहोत. पण हा कुकडी नदीचा उगम आमच्या जुन्नर या तालुक्यापासून साधारणतः 27 किलोमीटर अंतरावर असणारं हे कोकणेश्वर आणि कुकडी नदीचा उगम. या कुकडी नदीच्या उगम स्थानावर पोहोचलो आणि भरपूर प्रमाणात पाऊस सुरू झाला. हे पहा, माझ्या पाठीमागे जे दिसत आहे हे कुकडी नदीचं उगमस्थान. एक छोटंसं कुंड तिथे दिसत आहे आणि याच्या बाजूला प्रचंड प्रमाणात हिरवळ अशी दिसत आहे आपल्याला. कारण सध्या पावसाचे दिवस आहे, त्यामुळं हिरवळ ही भरपूर आहे. पावसातही मी बऱ्यापैकी शूटिंग केले आणि ते आपल्याला दाखवण्याचा प्रयत्नही मी करतोय. पाहू शकताय किती जोरात पाऊस आलाय. आता समोरचे डोंगर पूर्ण धुक्यामध्ये दाटून गेलेले आहे. इकडे कोकणेश्वराचं मंदिर वगैरे आहे, ते आपण आता बघतोय. थोडासा पाऊस कमी होणं अतिशय गरजेचं आहे. पाऊस कमी झाला की आपण जाऊच. बरेच पर्यटक इथे आले होते, पण ते पाऊस आल्यामुळे निघून गेलेले आहे. आता इथे नीली मंगेश स्नॅक सेंटर इथे मस्त चहाचा आस्वाद घेतोय. भाऊंनी चहा दिला. भाऊ, काय नाव तुमचं? माझं नाव मंगेश बापू मेमाणे. मंगेश मेमाणे. हो, मंगेश मेमाणे. यांनी मस्त चहा दिलेला आहे मला आणि चहा पितोय. त्यांनी बरीचशी काय माहिती सांगितली. आता पाऊस कमी झाला आहे. हे मंदिर आहे, मंदिरात आपण जातोय, पण थोडंसं चहा पिऊन जाऊया. जायचंय ना? ठीक आहे. तुला पाहिजे? ये इकडे, चल इकडे ये. हे पाहुणे भेटले इथे आम्हाला 2. या 2 पाहुण्यांना ते 2 पाहुण्यांना बिस्किट देतो. त्याचे डोळ्यांचा रंग वेगवेगळा आहे. हा जो ब्लॅक डॉग आहे, एक डोळा निळा आहे. त्याला कोणीतरी दगड मारलेला आहे. हा, म्हणजे जखमी येतो. तो शिकारी आहे. हा, ते कदाचित त्याच्या आणि एक डोळा रेग्युलर आहे. मला वाटतं त्या डोळ्यानं त्याचं दिसत नसेल. नाही दिसत. हा फारच चतुर आहे. हा, तुला पाहिजे? घे. तुला? अरे बापरे. ठीक आहे मित्र हो, आता आपण निघालोय महादेवाच्या मंदिरामध्ये. कोकणेश्वरला जे मुख्य मंदिर आहे
त्या मंदिरामध्ये आपण आता चाललोय. त्या मंदिराचा फ्रंट व्ह्यू मी तुम्हाला दाखवतो. हे कुकडेश्वरचं महादेवाचं मंदिर, मुख्य मंदिर. समोरचा भाग किती सुंदर दिसतोय बघा. पुरातन काळापासून उभं असलेलं हे मंदिर फारच छान वाटतं आहे. पुरातन काळातलं हे मंदिर आणि त्याच्यावरचं जे काही रेखीव काम आहे ते अगदी नजरेस भरतं. मित्र हो, या मंदिराचा इतिहास मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे, परंतु याचं रेखीव काम बघा किती सुंदर आहे. समोर दिसणारे खांब आणि या मंदिराची बाजूची बाजू सगळंच काही सुंदर आहे. असं काही नाही आहे की फक्त दर्शनी भागामध्ये कोरीव काम आहे. संपूर्ण मंदिराला कोरीव काम आहे. आणि हे मंदिर चिऱ्यांमध्ये उभे केलेले आहे. बघा किती सुंदर दिसते ते. या अशा प्रकारचं जे काही बांधकाम आहे ते पाहणं फार कठीण आहे, पाहायला मिळणं फार कठीण आहे. आणि ते आपल्याला या जुन्नर तालुक्यामध्ये कुकडेश्वराच्या मंदिराच्या स्वरूपात पाहायला भेटतं. हा शिवशंभोंच्या मंदिरातील आतील भाग. येथे लाईटची व्यवस्था जरी कमी असल्यामुळे त्यामुळे अंधार आहे. गाभाऱ्यात फक्त एक बल्ब लावलेला आहे, पण गाभाऱ्यामध्ये पिंड, शंकराची शिवशंभोंची पिंड दिसते. आणि या मंदिराचं आतलं कामही इतकं सुरेख आहे. दगडाचं रेखीव काम इतकं सुंदर आहे, फार सुंदर आहे. तुम्ही या, नक्की या आणि पहा. असं म्हटलं जातं मित्र हो की ही जी कुकडी नदी आहे, ही कुकडी नदी समोरचा जो डोंगर आहे त्या डोंगरातून येते आणि काही अंतर आल्यानंतर ही कुकडी नदी पुन्हा त्या डोंगरातच लुप्त होते. आणि डोंगरात लुप्त झाल्यानंतर ती डायरेक्ट ही जी शंकराची पिंड आहे, या पिंडीच्या बाजूला पाणी ते निघत होतं. जे डोंगरातून उगम पावलेली मूळ कुकडी नदी डोंगरात उगम पावली आणि तिथून पुन्हा काही अंतर आल्यानंतर लुप्त झाली आणि पुन्हा ती इथे या शंकराच्या, शंभो महादेवांच्या पिंडीच्या बाजूने ते पाणी निघत होतं. आणि मग ते पाणी असं पुढे काढून दिलं होतं की जे आता आपण पुन्हा परत एकदा पाहूया. असं वाडवडील लोक सांगतात, फार पूर्वीच्या काळची लोक सांगतात. परंतु आता काय झालेलं आहे, निसर्गामध्ये बरेचसे बदल झाले आणि त्या बदलामुळं हे जे पाणी आहे ते डायरेक्ट गोमुखातून 12ही महिने निघतं. बघा मित्रांनो, या मंदिराच्या बाजूनी ही जी जागा दिसते, हे इथून त्या पिंडीतून जे पाणी यायचं कुकडी नदीचं, ते असं पाणी पुढे जायचं आणि पुढे गेल्यानंतर ते गोमुखातून निघायचं. परंतु आता सध्या ते डायरेक्ट वरून जे डोंगरातून नदी येते ती आपल्याला या गोमुखातून पाणी पडतंय. हे बघा,
हे गोमुखातून पाणी पडतं आणि हे जे पाणी आहे हे बाजूला काढून दिलेलं आहे ते मी दाखवतो. आणि समोरचे जे डोंगर आहेत, अरे बाबा, हे समोरचे जे डोंगर आहेत या डोंगरामधून ही नदी खऱ्या अर्थाने उगम पावली.